न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत दिवा शहरामध्ये। दिवा शहरामध्ये गेले 2 वर्षापासून सातत्यानं जो प्रश्न आहे तो डिवायडरचा प्रश्न आहे। ज्या डिवायडरवर आपण उभे आहोत, माझ्या पाठीमागे आपण बघू शकता, हे आपल्याला आर्यन विद्यालय या ठिकाणी बघायला मिळतोय आणि ज्युनियर कॉलेजची वस्तुस्थिती बघायला मिळतोय। एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक वाहन याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक काळाच्या पडद्याआड जातात, पण मात्र ह्या डिवायडरमुळे जो त्रास होतोय त्यामुळे अनेक वेदना लोकांच्या मनात मात्र राहिलेत। मी दाखवणार आहे दिवेतील आर्यन विद्यालय। हा डिवायडरच्या प्रश्नासाठी जवळजवळ 8 निवेदन इथल्या सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत, तरी सहाय्यक आयुक्त मात्र कानाडोळा करतात। सहाय्यक आयुक्त नक्की कुणाच्या इशाऱ्यावर चालतात? इथले सहाय्यक आयुक्त इथल्या जनतेचे, इथं त्यांचे ते अधिकारी असताना देखील मात्र कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालतात का? कारण लहान मुलांचा प्रश्न आहे, इथल्या शाळेचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असताना हा डिवायडर का हटत नाही? का कुणाच्या लागेबांधेसाठी हे काम रखडलंय का? हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो। शाळेमध्ये आर्यन विद्यालयामध्ये आपल्या मुलांना सोडायला आल्यानंतर मात्र आईवडिलांच्या मनात एक धडकी भरते, भीतीची धडकी भरते की इथं रस्त्यावरती स्पीड ब्रेकर नाही आहे। स्पीड ब्रेकर नसल्यामुळे येणारी वाहनं आहेत ती प्रचंड वेगाने येतात। इथं प्रत्येक आपण मुलाच्या आयात मुलीच्या आयात, काय आपल्याला वाटतं? वाहने येताना एकदम स्पीडमध्ये येतात, इकडून स्कूल सुटतात ना, तेव्हा मग आम्हाला असं अशी भीती वाटते की बा वेगात वाहन येतात किंवा बाईक कार वगैरे असं कुठली तरी वाहन आलेत की असं वाटतं पोरं कशी सरळ जात नाही ना, मग काय पोरांची भीती वाटते। हां, तिथं कसं कुठलं वाहन जर आलं, पोरं जात आहेत, स्कूल आहे, तर तिथं कसं एकदम स्लोमध्ये वाहन गेलं पाहिजे म्हणजे पोरं सेफ राहतील। बघू शकतो इथल्या प्रत्येक माणसांच्या मनातले, कारण आपली मुलं ज्यावेळी आपण शाळेत सोडतो त्यावेळी आईवडिलांना मात्र एक प्रकारची भीती उरात त्यांच्या बसलेली असतं, पण मात्र इथं स्पीड ब्रेकर का नाही हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो। शाळेच्या बाहेरली ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती बघाल, कुठल्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर नसल्यामुळं तिकडून येणाऱ्या भरधाव वेगांना आपल्या लहान मुलांना आईवडिलांना वाचवावं लागतं। आपण बघू शकता शाळा सुटलेली आहे तरी देखील ही लहान मुलं रस्त्यावर येत असताना गाड्या भरधाव्याने येतात। त्याच ठिकाणी जर स्पीड ब्रेकर असता तर ह्या गाड्या धीम्या गतीने आल्या असत्या। म्हणून इथं लहान निष्पाप आणि निरागस मुलांच्या भावनेशी का खेळ खेळला जातो? वेळोवेळी आणि क्षणोक्षण आणि पदोपदी मात्र मरण यातना भोगणाऱ्या ह्या लहान निष्पाप निरागस मुलांचं बघा। आपण बघू शकतो पुन्हा ही गाडी पुन्हा रिव्हर्सनं आपल्याला जायलेली बघायला मिळते। येणाऱ्या गाड्या, उभी असलेली संपूर्ण विद्यार्थ्यांचे पालक, ह्याला सर्वस्वी जबाबदार आहे तो डिवायडर आहे। तरी देखील महानगरपालिकेतले अधिकारी असतील वरती अभिजित बांगरपासून ती दिवा शहरातले असणारे सहाय्यक आयुक्त यांना वेळोवेळी लेटर देऊन सुद्धा मात्र पुन्हा हेच प्रकार घडतायत का? दुर्लक्षित केलं जातं। बेजबाब बेशिस्त अधिकाऱ्यांना वेळीच ह्यांचं गांभीर्य का लक्षात येत नाही हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो। आता तरी ह्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टीला कुठेतरी वाचा फुटेल का? आयुक्तांना या सर्व लहान निष्पाप आणि निरागस मुलांच्या भावना आणि यातना कळत नाहीत। 8 निवेदन देऊन सुद्धा झोपेचं सोंग घेणारं आयुक्त येत आहेत, जात आहेत, बदल्या होत आहेत, पुन्हा नव्यानं जागा रिक्त झालेल्या पुन्हा पदं भरली जातात। पण मात्र इथल्या दिवे शहरातल्या ज्या समस्या आहेत हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून हा डिवायडरचा जो प्रश्न आहे तो मात्र प्रत्येकाच्या मनाला भिडणारा प्रश्न आहे। तो मात्र तो प्रश्न का सुटत नाही? राजकारणामध्ये आडेतेडे घेतले जातात, राजकारणाची दिशा कोणती असो, पण मात्र हा जो मुद्दा आहे तो तरुणांचा मुद्दा आहे। लहान मुलं निष्पाप जी मुलं आहेत ह्या शाळेतून येत असताना इथं स्पीड ब्रेकर पाहिजे, डिवायडर पाहिजे, पण ह्याला कोणाचा विरोध, ह्यासाठी कोण दबाव टाकतंय का? मला राजकारणाशी काय लेणं देणं नाही आहे। मला चिंता आहे त्या मुलांच्या जीवाचा, विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्याचा। आज विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक म्हणून मानला जातोय आणि त्या विद्यार्थ्यांचा जो जीवाचे जे खेळ चालू आहे ते प्रशासन स्वतः निवेदन देऊन सुद्धा जे दुर्लक्षित चाललं आहे याचे स्पष्ट दिसून येत आहे की राजकारणच चाललं आहे। पण राजकारण ज्यांनी कोणी करावं त्यांनी करावं, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे। मला एकच गोष्ट सांगायची आहे की मला फक्त माझ्या शाळेच्या समोरचा डिवायडर फक्त हटवून द्यावा, हा एवढीच माझी मागणी आहे। त्याने त्याचा आपण पाठपुरावा करताय। 8 निवेदन आपण दिलेले आहे। स्पीड ब्रेकरचा प्रश्न आहे, डिवायडरचा प्रश्न आहे। अशा वेळेला आपण एक संस्थापिक अध्यक्ष म्हणून काम करतात। मुलांचं आयुष्य भविष्य टांगलेलं लागलेलं आहे, काही होऊ शकतं, काय सांगा? मी नवकेशरीच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छिते की शाळा सुटल्यावर
हजारोच्या संख्येने शाळेतील विद्यार्थी हे रस्ता क्रॉस करत असतात. पण वाहतुकीच्या नियमांप्रमाणे शाळेच्या 1 किलोमीटर अंतरावर स्पीड ब्रेकर गतिरोधक असणं गरजेचं आहे. नियमाने तरी आहे, पण इथे वाहतूक नियमांचे देखील नियम पाळले जात नाही आहेत. त्यांचे नियमसुद्धा रेश्माताई, सगळे नेम धाब्यावर ठेवून करतात ती कामं, पण या लहान मुलांचं, निरागस मुलांचं काय? मी सांगेन की मला असं वाटतंय की इथे प्रशासन एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जाईपर्यंत तरी वाट पाहत आहेत. आणि या शाळेचे विद्यार्थ्यांना काही झालं तर शाळेच्या सर्व कारभार घेऊनच मी रस्त्यावर बसणार आहे. घटना झाल्यानंतर मात्र अनेक लोक त्या ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यासाठी येण्यापेक्षा जर होण्याअगोदर इथले जे नगरपालिकेतले जे अधिकारी आहेत, इथले प्रभाग समितीतले जे अधिकारी आहेत, त्यांनी याची दखल घेणे गरजेचं आहे का? आपण येणाऱ्या काही घटनेची पुनरावृत्तीची वाट बघताय का? हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. कॅमेरामॅन योगिता लोहारचा रिपोर्टर सागर पाटील, दिवा शहर.